विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये मनसे आक्रमक झालेली आहे। विद्यार्थ्यांसाठी मनसे आक्रमक झाली आहे। पुण्यातील ECF स्टडी सेंटर विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे। विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही अशी भूमिका मनसेने घेतली आहे। विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि मूल्यांकनाबाबत ECF सेंटरवरती मनसेने मोर्चा काढला। विद्यार्थ्यांची उपस्थिती मूल्यांकन प्रक्रियेत अनियमितता आहे असा आक्षेप मनसेने घेतला आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांनी। पाहूयात। पुण्यातील इंटिग्रेटेड कॉलेजचा पर्दाफाश झालाय। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने हा सर्व प्रकार उघडकीस आणला। महाराष्ट्रामध्ये नीट प्रकरण ताजा असतानाच पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि याच माहेरघरामध्ये शिक्षणाचं बाजारीकरण पुन्हा एकदा झालेलं पाहायला मिळतंय। पुण्यातील याच स्वारगेटच्या मध्यवर्ती भागामधील आहे हे ECF सेंटर आहे, इंटिग्रेटेड कॉलेज आहे। म्हणजे असंख्य कॉलेज एकत्र येऊन याच विद्यार्थ्यांना इथं बोलवून त्यांचे प्रॅक्टिकल्स घेतात, त्यांच्या परीक्षा घेतात आणि त्यांच्याकडनं अतिरिक्त फी देखील घेतात। आणि याची सर्व ही दृश्य आपण जय महाराष्ट्राच्या चॅनलवरती पाहतोय। या असंख्य विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, प्रोजेक्ट्स, रिपोर्ट्स, फाईल जे काही आहे ते सर्व याच ठिकाणी आहे। त्यामुळे विद्यार्थी कॉलेजमध्ये शिकतात की ह्या क्लासमध्ये शिकतात, विद्यार्थ्यांचं ऍडमिशन होतं कुठे, विद्यार्थी शिकतो कुठे याचं पालकांना काही गांभीर्य नाही। आपला मुलगा पुण्यात शिकतो यातच त्यांना आनंद किंवा धन्यता मानतात। मात्र खरी वस्तुस्थिती काय आहे तर ती आज आपण जय महाराष्ट्र चॅनलवरती पाहतोय। या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल्स कशा पद्धतीने होतात बघा। इथं व्हेंटिलेशन नाहीये। आगगाडीचा जसा डबा असतो त्या डब्याप्रमाणे या विद्यार्थ्यांना इथं शिकवलं जातं। अक्षरशः उकडून निघतोय। कोणत्याही प्रकारचे इथे व्हेंटिलेशन नाहीये, टॉयलेट बाथरूमची नीट व्यवस्था नाहीये, पार्किंगची व्यवस्था नाहीये, कॉलेज म्हणल्यानंतर त्याला ग्राउंडची व्यवस्था नाहीये, विद्यार्थ्यांचं फिजिक चांगलं राहावं यासाठी देखील काही नाही, त्यांचं बौद्धिक वातावरण चांगलं राहावं यासाठी देखील काही नाहीये। फक्त पुण्यामध्ये शिक्षण मिळतं म्हणून कुठेही विद्यार्थी ऍडमिशन घ्यायला तयार होतात आणि त्याची आज परिस्थिती काय आहे हे आपण सर्वजण जय महाराष्ट्र चॅनलवरती पाहतोय। पुण्यामध्ये पुन्हा एकदा शिक्षणाचं बाजारीकरण झाल्याचं आज उघड झालंय। कॅमेरामॅन दीप मिश्रासह मी प्रीतम पुरोहित, जय महाराष्ट्र पुणे। ज्यांना विद्यार्थ्यांच्या फीच्या पैसे विद्यार्थ्यांकडनं जर 30,000 फी घेतली तर 10,000 क्लासचे एजंट घेतात, 10,000 हे एजंट घेतात जे चालवतात ते, आणि उरलेले पैसे कॉलेजला मिळतात। अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना फसवलं जातं। पण उद्या जर विद्यार्थ्यांची अटेंडन्स जर याची खातरजमा केली तर हा सगळा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही।